हॅलो हाय. आय फाईन. ए फुल कर फुल एकदम वरपर्यंत हलवूया झाला तरी. आता हनी सिंगचा गाणं आठवू भाऊ आपल्या. आज दिन है पानी पानी पानी. तर मित्रांनो कॉफी पिवायची होती पण कॉफी त्याच्याकडे नाही आहे. तर नागोठण्याच्या आसपास आलो आहे आणि आता हे लोक बघा झोपायची तयारी करतात. तर मित्रांनो डिझेल टाकले 16,850चा आणि आता मस्त तुम्ही माका सांगलाच नाही बिर्याणी हाणू गेला असते. तर मित्रांनो बरोबर आलो आहे राजापुरात आणि आता लागली आहे भूक. तर रोहित म्हणता नाश्ता देते म्हणून. तर बघूया खै देतात. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, जय शंभूराजे, गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ. तर मित्रांनो खूप दिवसांत म्हणजे 2-3 दिवसांत आपली गाडी भरलेली आहे. मी इले होते बरोबर सोमवारी मुंबईत आणि सोमवारी इले ना त्यापासून गाडी भरली नाही. आज गुरुवार आणि गुरुवारी आपली गाडी भरली ती पण डायरेक्ट आपली जातात गोव्यात. भरपूर दिवसांत गोव्यात जातात. तर चला आता प्रवास सुरुवात करूया. आता मी बरोबर APMC मार्केटला आहे. मार्केटला अर्धी गाडी भरून झाली आहे, आता थोडीशी बाकी आहे. तर आता वाजलेत बरोबर 4 संध्याकाळी. तर थोडीशी बाकी राहिली आहे 1-2 टन. तर चला जाऊया गाडी भरूया. त्यानंतर कोण कोण आहे आपल्या ह्या प्रवासात तुम्हाला दाखवते चला. तर मित्रांनो बरोबर 8 वाजले संध्याकाळचे आणि आपली गाडी पण भरून झालेली आहे. पेपर पण मिळालेले बघा एवढे पेपर मिळाले आणि आम्ही आता निघालेलो आहोत. माझ्यासोबत आहात मग दाखवत आहे हे बघा. हे 2 टगे गेलेले आहेत सिद्धेश आणि सिद्धेशचा भाव रोहित. हो बघा दिसता ना दिसता काय बघा. तर चला ऐसून निघूया डायरेक्ट जाऊया साराच्या पंपावर जाऊया आणि मस्तपैकी जेवूया, डिझेल टाकूया आणि त्यानंतर पुढचा प्रवास आजचो. तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. चला बरोबर 8 वाजता स्टार्टर मारलेलो आपण. चला गणपती बाप्पा मोरया, श्री स्वामी समर्थ महाराज की जय. तर मित्रांनो फायनली आलेलो आहे आपण साराच्या पेट्रोल पंपावर. मस्तपैकी डिझेल टाकतो आहे. एकदम फुल करायला सांगितलं आहे बघा. नमस्कार नमस्कार. तर आता हे फुल करून सांगितलं आहे. फुल करूया गाडी कारण आपल्या जाऊचा मार्शलपर्यंत म्हणजे ओल्ड गोवा. तर बघूया किती वेळ फुल होता ती. रिझर्व लागली होती गाडी. आता बघूया किती हजारात फुल होता ती. बघूया चला. हाय करा हाय आहे ना डिझेल आहे ना. ओके ओके. हॅलो हाय. आय फाईन. ए फुल कर फुल एकदम वरपर्यंत हलवूया झाला तरी. आता हनी सिंगचा गाणं आठवू भाऊ आपल्या. आज दिन है पानी पानी पानी. तर मित्रांनो डिझेल टाकले 16,850चा आणि आता मस्त जेव गेलेला. आता मस्त जेव गेलेला स्वामी कृपा हॉटेलला. आणि काय मागवला मटर पनीर मागवलेला. जेवूया. इकडे पाठीमागे सिद्धेश आहे बघा आणि इकडे रोहित. हे ऐका ना अजून एक माणूस येणार होतो पण तो काही इलो नाही आहे. त्याच्यामुळे आपल्या काही टेन्शन नाही. त्याच्यावर भांडलेलो आहे मी काय रे. तर मित्रांनो आलो आहे जेवत होतो आहे आणि तेवढ्यात ना आपल्या भावान म्हणजे निकम साहेबांनी गाडी घेतला नाही नवीन 21-19 ही बघा 1 नंबर. तर मित्रांनो बरोबर वाजले 10:30 आणि आम्ही मस्त जेवलो, डिझेल टाकला आणि आम्ही निघालेलो आहे. तर बघूया आता झोप इली मध्ये वाटेक तर झोपणार आणि त्यानंतर आपला प्रवास सुरू होणार. इकडे सिद्धेश आणि रोहित हा बसलेलो.
बघावे. चला जाऊया. प्रवास आपला सुरू केलेलो हा. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला. तर नागोठण्याच्या आसपास आलो आहे आणि आता हे लोक बघा झोपायची तयारी करतात. हां हे चटई काढा अजून. हां बरोबर. हे टेकता नाही टेकता थांब. काय नको राहायचा बॅग टेकता. हां बरोबर. बाबा 3 लाख ते आलू ठेवायचे. तो काढ ह्याच्या वरचं एक काहीतरी ह्या काढ. आता बेड पाडून देत आहे झोपतील. आपण काय रात्र गाजवायची हां आता नाही यायची तर ओके. फायनली डन. तर मित्रांनो आलो आहे माणगावच्या पुढे आपल्या HP पंपावर. इथे जरा चाय पितो आहे कारण झोप येऊ लागली आहे जोराची. हां कशाला काय ना. हां बाबा लॉक करता. लॉक नाही पण काचवर करत आहे कारण आपल्या गाडीत माल भरपूर आहे. जरा काचवर करूया आणि ह्या साईडचा लॉक करूया. रिक्स नको. सिद्धेशना सांगते तुमका कारण सिद्धेशने घेतला आहे सोनीचा कॅमेरा. त्यामुळे आपल्या गाडीत आता जवळजवळ 5 लाखाचा माल आहे. 5 लाखाचा होय ना. ए चले कान्या ए हां गाडीत राह. तुला चाय हवी आहे. कॉफी चला चाय आणि कॉफी पिऊया. पुढे जाऊया. कॉफी की चाय. तर मित्रांनो कॉफी पिऊची होती पण कॉफी त्याच्याकडे नाही आहे. आता चायवर समाधान. तर मंडळींनो चाललो आहे आपण आता नाश्ता चाय पियालो. बरोबर वाजले आहेत 12:30. तर आता सर्जरीसाठी चाय पियालो आहे आणि आता निघाला. चला पुढे जर झोप येईल तर रायटिंगला झोपणार आणि जरा गाडी बघूया. चालू जमली तर देऊ बघूया काय नाहीतर मग काय आपला प्रवास कंटिन्यू ठेवायचो. इलाज नाही आहे का. अरे आपल्याकडे काय तासपर्यंत जमणार नाही. आहे तेवढी का माहिती आहे हॅबिट नाही आहे त्याच्यामुळे काय ना रे रोहित. बरोबर. शुभ सकाळ मित्रांनो. तर आता आलो आहे संगमेश्वर क्रॉस करून आलो. जरा थांबलो होतो आरवली. जरा झोपलोही पण होतं आहे. थोडीफार मस्तपैकी वातावरण दाखवतो आधी पहिला नंतर तुमचा काय तर बडबडत जात आहे. वातावरण सकाळचं बघा एकदम भारी. काहीतरी अशी गाडी लावलं आहे. तर संगमेश्वर क्रॉस केलं आहे आणि पुढे येलं आहे. तर जरा म्हटलं फ्रेश होऊया. आरवलीत झोपले होते तासभर. 4 वाजता झोपले तो 5 वाजता उठलो आहे. त्यानंतर यायचं निघालं आहे. पहिली गोष्ट म्हणजे थोडीफार रोहितने पण गाडी चालवला. म्हणजे दिलो एक वीर स्टेशनला दिलं आहे. तो खेडपर्यंत काहीतरी गाडी चालवला ना त्यांना. तो पण तेव्हा पण मी जरा तासभर झोपलो आहे आणि आता आरवलीत येऊन परत तासभर झोपले होते. आता निघालो आहे मग अशी 5 वाजता.
आता बरोबर आपल्या भाव नदीच्या थोडा मागे आहे. या गाडी लावली साईडला. चला आता जाऊया डायरेक्ट घरात. त्यामध्ये काही नाश्ता बिष्टा काय झाला तर बघूया, नाहीतर घरात. चला. तर मित्रांनो बरोबर आलो आहे राजापुरात आणि आता लागली आहे भूक. तर रोहित म्हणता नाश्ता देते म्हणून, तर बघूया खै देता तो. आम्ही सांगितलं की तू का दही आवडतात हे नाश्ता द्यायचा, बघूया आता खै देता तू. चला तर चला जाऊया, पुढे पुढे चलत राहूया. दही थांबत आपण नाश्ता करूया. काय रशीद द्या, बरोबर ना? हां चला. बघा राजापूर जाऊ आम्ही. उतरत आहो. झटकेपट स्वतः रोहित शेठ गाडी चालवतोय, कारण आम्हाला दोन नाश्ता देणार आहे म्हणून मी आज गाडी दिली त्याला. नाही तर मी देणार नव्हतं, समजलं का? तर मित्रांनो हातीवल्याच्या टोल नाक्यात आलो आहे. गाडी लावली साईडला अशी आणि आता मला नाश्ता करूया, कारण काय माहिती आहे भूक लागली जोरात. या मला नाश्ता जरा करून जाऊया. अरे आता मस्तपैकी हातीवल्या टोल ना. आता बघूया रोहित काय नाश्ता देता तो. नाश्ता करूया आणि जाऊया, कारण घरात जाऊन आंघोळ पाणी करून जरा आराम करू गो. संध्याकाळी आपल्या गोव्यात जाऊचा परत. तर चला जाऊया पटापट नाश्ता करू. तर मित्रांनो आलो आहे तराळ्यात मस्तपैकी गिरीश मारला आधी, कारण भरपूर ट्रिप झाली, गिरीश मारले नव्हतं. तर पहिला गिरीश मारून घेतलं आहे आणि आता आपण जाऊया सरळ घराक. चला घरात जाऊया आणि रात्री जेवून खाऊन निघूया गोव्यात जाऊ. आता भेटूया डायरेक्ट संध्याकाळी. तर मित्रांनो बरोबर वाजले 9:30 आणि मी 9:30 वाजता बरोबर घराकडनं स्टार्टर मारलेलो आहे. आमच्याकडनं घराकडनं निघालाच ना की मारुती रायाचा मंदिर लागतं आहे बघा. नवीनच झाला, कलर उद्घाटन झाला, म्हणजे जीर्णोद्धार कलर झालेलो हा. आणि घराकडनं निघाला की असं रस्तो आमचो. बरेच वेळा तुम्ही माझ्या व्हिडिओत बघितला अशा आलंच, का विषय नाही. तर चला जाऊया. आपल्यासोबत अक्षय येता. बाबा हे कोण? मी म्हणला योगी काय काय तो गेंडो. तर चला अक्षय येता आपल्यासोबत. गोव्यात गाडी खाली करू आपल्यासोबत. अक्षय म्हणजे सावंतवाडी जो इलो होतो आपल्यासोबत तो. आता येतात या जाग्यावर आपल्या, ते का घेऊया आणि जाऊया. तर चला आता प्रवास आता जो सुरू केला आहे बरोबर 9:30 वाजता. मस्त की फ्रेश झाले, आंघोळ पाणी केली, जेवलं आहे. सकाळी लई तो पहिलं झोपले होतं, झोपले आणि मस्तपैकी निघाले. आता आरामाचे फ्रेश झालं आहे, फ्रेश होऊन आता निघाले. चला जाऊया. तर मित्रांनो आलेलो आहे फायनली कासारा जिल्ह्यावर आणि आता बरोबर मुंबई गोवा हायवेला टच होईन. आणि आपल्यासोबत आहे अक्षय भाऊ. खरे किधर गया, किधर गया. हां हे बघा अक्षय भाऊ. आणि आपण आलो आहे मुंबई गोवा हायवे. चला आता पुढे ना योगेश, विराज, सिद्धेश, अंकित हे सगळे गेले होते वैभववाडीत, फोंड्यात कशाक तर बिर्याणी आणू. आमचे पारू या बिर्याणीसाठी काही काही जातात बघा. तर आता बघूया त्यांच्याकडनं घेऊया बिर्याणी
कारण आम्ही पण म्हणजे आहे ना आणतो म्हणते अक्षयने, तर त्याच्याकडनं घेऊया कारण उद्या तरी खाऊक मिळत आपल्या. चला जाऊया घेऊया बिर्याणी आणि पुढे होऊया. तुम्ही माका सांगलाच नाही बिर्याणी हाणूक गेला असते समजला नाही. चल त्या अचानक ठरला त्या जाऊ दे परवा आपल्या बिर्याणी बिर्याणी करतोय सगळा करूया काय टेन्शन नाही. पण आज तुम्ही बिर्याणी आणून गेला तर तुम्ही का नाही ह्या केला हा बोमा मारतो. काय बोमा कशा मारतात? अरे चिंगून सांगितलं तांगडे आणि या म्हणून. ओके ठीक आहे जावा. परवा बिर्याणी हां. खायची आपल्या. ओके. हां हा ओके सामान घेऊन येते मी जाऊ. नक्की. हां ओके चल चला या कामात जा. प्रवास सुरू करूया. चला प्रवास आपण सुरू करूया. नांदगावात ना ते गेले ते बघा तिकडे गाडी आहे त्यांची, तिकडे आपली गाडी आहे. तर मित्रांनो बांधा क्रॉस केला आणि थांबला कारण आपलो मित्र भेटलेलो हा दाखवते तुमका कोण आतो. आता काय सांगणार गाडी घालणार होते पण आता तुम्ही आज म्हणून काय बोलत नाही. हे बघा हे आमका चाय देव थांबलेला पप्प्या आणि त्याचं नाव का तुझं? प्रथमेश. अरे आज खाकी विकी घातलंस भावा कसं रे? पैसे बिशे कट झालं वाटतं है ना? आणि आमका सांगितलं होतंस काकी घालू नको खाली घालू नको हां खाके होतात माझ्याकडे. हां बघा खाकी घालू नको माका म्हणून येतो म्हणजे पैसे जात नाही. आता आपण घालून येलो खाकी. तर आपण नाश्ता घालून चाय पिऊया. असं नाही हां मग आमची दिवसाची गाडी बाहेर पडता म्हणूया. चला मंडळीनो बरोबर बॉर्डरच्या थोडा मागे थांबला तर बॉर्डरवर जाऊया, एंट्री करूया. टिपी काढूची आपली, तर टिपी वगैरे काढूया. त्यानंतर पुढे आपला प्रवास मापशात जाऊन आपल्याला झोपवता. मापशात जाऊया आणि मस्तपैकी आराम करायचो. आता वाजले आहेत किती माहिती आहे? 12 वाजले आहेत. चला जाऊया आता बॉर्डरला वर मस्तपैकी टिपी काढून त्यानंतर पुढे. तर मित्रांनो गोवा बॉर्डर क्रॉस केलं आहे आणि आपली टिपी काढायची होती बघा. टिपी काढली कारण जानेवारी फेब्रुवारी मार्च आणि एप्रिलला टिपी काढतात 3 महिन्याची परत एकदा. टिपी काढली आणि मी निघाले आता. पप्प्या पण पप्प्याची पण गाडी भरली, त्यांना बिट्टासीन भरला तो जाणार वेरण्यात. आपल्या थांबूचा मापशात एच पीच्या पंपावर जाऊन आपण मस्तपैकी आराम करूया उद्या सकाळी 5 वाजेपर्यंत. आता वाजले आहेत बरोबर 12:30. 1-1.5 वाजता जाऊ पोहोचो. तर चला जाऊया आता डायरेक्ट पंपावर. चलो तर मंडळीनो फायनली पोचलो आहे पंपाजवळ. बघा एच पीच्या पंपाजवळ. हे बघा एच पीचा पंप आहे. तर आता मस्तपैकी बेड टाकला आहे बघा. आता दोघजण मस्तपैकी झोपणार. आता वाजले आहेत 1 वाजलो बरोबर. 1 वाजता पोचलो आहे मापशात. आता सकाळी 5:30 वाजता फोन लावतो त्यांका हमालांका, ते येतील ते पुढे येणारच. तर बघूया. चला आता गुड नाईट. शुभ सकाळ मित्रांनो. बरोबर वाजले आहेत 5:30. हे बघा 5:30 वाजलेले आहेत. आणि ना आता आम्हाला कॉल केला होता. तर आम्हाला बोलले की येतो थोड्या टायमाने. आता पुढे येऊन जरा पुढे येऊन थांबले ब्रिजच्या इथं करासवाड्याच्या. आता बघूया किती वाजता आम्हाला येतात ते. आम्हाला आले की घेऊन जाऊया डायरेक्ट लोकेशनला जाऊन पोचूया. चला आम्हाला जी वाट बघूया. आम्हाला आले की निघूया. तर मंडळीनो फायनली पोचलो आहे आपल्या जाग्यावर. जिथे खाली होणार आहे तिथं इथं खाली होणार आहे. आता पोचलेलो आहो. चाय पिऊन पण जाऊ मस्तपैकी. आता व्हिडिओ इथे थांबवत आहे. व्हिडिओ जर आवडली तर व्हिडिओ लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. आता भेटूया पुढच्या व्हिडिओत. काहीसना लोड मिळतं का बघताय, नाहीतर का आपल्या गावात जाऊचा काहीसना काहीतरी आंबो करू विचारा. पण आंबो नाही तरी पण बघूया कसा काय त्या पुढच्या व्हिडिओत तुमका समजत. आता मी थांबतोय. भेटू पुढच्या व्हिडिओत. धन्यवाद.